मित्रांनो, एखादी व्यक्ती आपल्यावर जीवापाड प्रेम करते आणि आपण प्रेम असून पण तिचा तिरस्कार करतो का? एका चुकीच्या गैरसमजामुळे प्रकाशने दारू पिऊन मोनिका सोबत भांडण केलं आणि शेवटी पहा पुढे काय झालं. बस करा आता, बंद करा पाहिजे आणि जेवण करून घ्या. तूच तुझ्याच नाट्यात साली आयुष्याचं वाटोळा केलास तो माझ्या. अजून किती सासूतपणाचा आवडणार आहेस? तुझ्यासारखी नालायक बहीण तूच आहेस. अहो काय केलंय मी? का माझ्यासोबत असं वागताय? कितीतरी दिवस झालं असंच छळताय तुम्ही मला. मी छळतोय तुला? मी छळतोय का तू छळतीये मला? अहो तेच विचारते मी, नक्की केलंय काय मी? सांगा मला, सांगितलं तर समजेल. डोक्यात जाऊ नका माझ्या तू. तुझ्यावर जीव होता ना म्हणून वाचली तू. आता खावाच खलास केली असती. मग संपून टाका मला. नाही सहन होते तुमचं असं वागणं. कसा सांगितलं तू आता? त्या सोबत झोपण आलीस ना तू? प्रकाश, काय पण काय बोलताय? डोकं जागेवर आहे ना तुमचं? आणि कोणाबद्दल बोलताय? कोणाबद्दल बोलतोय? तो असतो हरणखोर. काय राव त्याचा? त्याच्या अहो प्रकाश, काय बोलताय तुम्ही? तुमचा खरंच खूप मोठा गैरसमज होतोय. अहो प्रकाश, तसं काय नाहीये. तुम्ही का असं वागताय? मी असं का वागतो? स्वतः आरशात जाऊन झकणार आणि स्वतःला विचार, मी असं का वागतो ते? अहो प्रकाश, खरंच तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय. माझा गैरसमज होतोय? माझा गैरसमज झालाय ना? माझा गैरसमज होतोय? अहो प्रकाश, तसं काही नाहीये. तुमचा खरंच खूप मोठा गैरसमज झालाय. ऐका जरा तुम्ही. शांत बस, मला थोबाड पडेल. हे स्वतः पाहिलंय तिथं त्या हरामखोरासोबत हातात हात घालून गुळू गुळू करत होतीस ना तू? पाहिलंय मी. अहो माझं ऐका, तसं काहीच नाही. तुम्ही माझं व्यवस्थित ऐकून तरी घ्या ना. हो, तो फक्त माझा मित्र आहे आणि तो कितीतरी महिन्यानंतर आज भेटायला आला होता मला. तसं काहीच नाही प्रकाश, तुमची शपथ. तू सांगितलं ना काय कर तुझा. बघ, मला आहे ना शांत बसू दे मला. अरे बघ, एवढीच जर आठवणी केलं त्याची तर त्याचा हात पकड निघून जाईल तू. अहो तुम्ही माझं का ऐकून घेत नाहीये? तुमचा जरा सुद्धा विश्वास नाहीये का माझ्यावर? अहो तुम्ही समजताय तसं काहीच नाही हो. अहो तुमची शपथ, मी तुमच्याशी चुकीचं नाही वागले हो. तुला सांगितलं नेक, थोबाड काय बघती? बाई चल नेक. म्हणजे रमेशला भेटल्यामुळे यांचं हे सगळं सुरू आहे तर? पण माझी बाजू ऐकूनच घेत नाही. कसं सांगू यांना? नाही समजत. आता कंटाळा आलाय खूप मला अशा जगण्याचा. एका मुलीसाठी लग्नानंतर तिचा नवराच सगळं काही असतो आणि जर तोच असं वागायला लागला तर जगण्याला काय अर्थ उरला आपल्या? खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर, पण तुम्हाला हे कसं सांगू? तुमच्या मनातला हा गैरसमज मी कसा दूर करू? नाही समजते मला. तोंड काय बघतीये? चालेल. अहो प्रकाश ऐका ना. बाई तुला सांगितलं नेक. चालेल. मित्रांनो, संशय म्हणजे एखाद्या नात्याला लागणारी कीड असते. तसंच झालं. मोनिका आणि प्रकाशच्या नात्यालाही या संशयाची कीड लागली. त्यांच्यात पुढे काय घडतंय पाहूयात पुढच्या भागात.